नमस्कार मंडळी. तर आम्ही नमस्कार मंडळी. तर आपल्या नवीन कोकण सिरीजचा आता शुभारंभ होणार आहे. कारण आम्ही चाललो आहोत गावाला. अचानक ठरलंय 8 वाजता माणसाने सांगितलं मला की 8:30ला आपल्याला निघायचं आहे. धावत पळत आम्ही आलो घाटकोपरला. तर आम्हाला जायचं होतं अंधेरीला. अंधेरीवरून दादरला आणि दादरवरून जी ट्रेन पकडायची होती ती आम्ही गेलो घाटकोपर आणि आमच्या तोंडासमोरून निघून गेले. आता आम्ही CSTला चाललो आहे. CSTला चाललो आहे. तीच धावती ट्रेन पुन्हा एकदा पकडण्यासाठी. दादरमधली लोक त्याच्यात चढून बसलेली असतील. खूप आम्हाला सीट मिळेल बघूया. सीट मिळते की ओ शीट असं म्हणायची वेळ आमच्यावर येते. आम्ही फटाफट पोहोचलो आहोत. ते बोलले CSTला. झपाझप तिकीट काढलं आहे. धावत चाललो आहे. मडगाव एक्सप्रेस पकडायची आहे. धाव चालली आहे. अच्छा सॉरी कोकण कन्या एक्सप्रेस पकडायची आहे. म्हणून आम्ही धावत चाललो आहे. बघूया आता ही आम्हाला ट्रेन मिळते का. आम्हाला असं कळलं की ही ट्रेन ऑलरेडी लागलेली आहे. चला आणि साक्षी आम्ही 3 जण इथे वर बसून जनरलमध्ये जाणार आहोत. आणि सगळ्यात मला आत्ता चालली अशी जागा मिळाली. माझं नाव सेव केलं कारण की मी आधी सरकारमध्ये आणि त्याचं एडिट व्हायच्या आतच मला कळलं की आपण गाडी घेतली. त्यामुळे सगळं राहून गेलं. आणि आत्ता जशी म्हणजे फटाफट व्हिडिओ एडिट करणार आहे. आणि 12 मिनिट वेगळा अनलिमिटेड डेटा आहे. सो आय होप की रेंजमध्ये असताना माझं रेल्वे शेड्यूल की तर इंस्टाग्रामच्या रीलमध्ये हा सीन मी पहिल्यांदा पाहिला होता आणि रिअलमध्ये पाहण्याची पहिल्यांदाच वेळ आली. जेव्हा इंजिन सोडलं जाणार आहे कळलं तेव्हा विवेकने मला हाक मारून बोलावलं आणि तो म्हणाला की ताई इंजिन सोडलं जातं आहे बघ कसं असतं. तर म्हणून आमच्या डब्यापासून धावत काही अंतरावर जाऊन मग आम्ही सगळेजण थांबलो आणि असं लांबून आपलं इंजिन येतं आहे आणि मग ते जोडलं जातं आहे. खूप वेगळा अनुभव होता आणि छान वाटलं जरा. म्हणून म्हटलं रेकॉर्ड करावं. परत कधी पुन्हा पाहायला मिळेल नाही मिळेल. कारण की आपण असं हिम्मत करून डब्बा सोडून दुसरीकडे जाणं माझ्यासाठी तरी रिस्की आहे. तर हे अशा पद्धतीने मला फार भारी वाटलं. म्हणजे माणसं किती हिम्मतवाली आहे ती. कसं एक इंजिन आणि एक ट्रेन दोघांच्या मध्ये ते जाऊन उभे राहणार आणि मग ते जॉईन होणार. भयंकर कष्टाचं आणि रिस्कचं काम आहे बाई. आयुष्यात तशी बरीच रिस्क आपण घेत असतो पण हे डेली बेसिसवर करणं म्हणजे जरा खरंच रिस्की आहे. बाय द वे मग आम्ही बसलो ट्रेनमध्ये. तर रात्रभर एका बर्थवर 4 जणांनी आम्ही प्रवास केला. 4था तरुण मराठी माणूस आमच्या बर्थवर बसवला मुद्दामून. कारण की 2-3 उत्तर भारतीय तरुण होते ज्यांना मावामुळेच आमच्या बर्थवरती बसून गलिच्छपणा करायचा होता. पण आम्ही आणि आमच्या समोरच्या बर्थवरच्या मराठी माणसांनी ठरवून डोळ्यातल्या इशाऱ्यांनी ठरवलं की ह्यांना आपण इथे प्राधान्य द्यायचं नाही. महाराष्ट्रात काही कमी प्राधान्य दिलं आणि नाशिकला आम्ही प्रचंड घाणेरडा अनुभव ट्रेनमधला घेतला होता की ही माणसं किती गलिच्छ पद्धतीने वागतात. तर त्यामुळे आम्ही ठाणे आल्यानंतर मराठी माणसांना बसवलं. बाकी इथे विवेकचा विवेक हरवला. म्हणजे 2 दिवसापूर्वी घेतल्या सभेचं त्यांनी अशा पद्धतीने विसर्जन केलं. चप्पल एक घालवली 4 दिवसापूर्वी जाऊन मला 10 मिनिटं चॉईस करायला लावली. पाडली चप्पल आणि फायनली चप्पल पाडली आणि आमचे तर मजल दरमजल करत आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनवर म्हणजे राजापूर रोड रेल्वे स्टेशनवरती उतरलो. फायनली आपला कोकणामधला पहिला दिवस असणार आहे हा. आता इथून थेट आपण गावी जाणार. बरं गावी जायला रिक्षा लागते त्यामुळे आता स्टेशनवरती काका आम्हाला न्यायला येणार आणि मग त्या रिक्षात बसून आम्ही गावाला जाणार. बरं इथे बघा किती चाकरवानी सगळेजण असे मराठी माणसं अशी एकत्र उतरताना पाहून किती भारी वाटलं माहिती आहे. बरं ट्रेनला आम्ही बाय करेपर्यंत तिथे स्टेशनवर बसलो कारण काका यायला थोडासा वेळ होता. तर चला 6:45 वाजलेत आणि आम्ही राजापूरला उतरलो आहे. रात्रभर छान माझी आणि साक्षीची झोप झाली आहे आणि विवेक आपला होता दारात इकडे तिकडे. अच्छा दारात म्हणजे असा तिथेच कुठेतरी पडलेला.
त्यात आता चप्पल गेली हे तर तुम्हाला कळलंच असेल सकाळी उठल्या उठल्या. आणि आता विवेक बघा अनवाणी पायाने प्रदक्षिणा घालताना. चला आता रिक्षात बसू आणि जाऊ. तर अनफॉर्च्युनेटली मी सगळं शूट करत करत चालले होते, पण नेमकं जेव्हा आम्ही गावात ॲक्च्युअल पोहोचलो आजी सरप्राईज झाली, ती रडली. एवढा सगळा इमोशनल असा मुवमेंट जो की मुवमेंट म्हणावा असा तो सगळा रेकॉर्डच झाला नव्हता. म्हणजे कायच म्हणावं, नशीब एडिट करताना माझ्या लक्षात आलं, पण जाऊ दे. अरे नको बाबा नको सांगते करू. मी आता त्या फोडलेल्या नाही ना, आता मला नाही जमत मुंबईत गेल्यापासून. काय कागद दाखवते राग घेतली आहे ते काय माहिती, ती राख आहे माहितीये चुलीमधली. काय बाळा हा तर बूट बाहेर ठेवलं नाही घरात. तर आम्ही थकून गेलो होतो, त्यामुळे पहिलं तर पाणी तापसं ठेवलेलं. त्यानंतर आजीने काजूची भाजी बनवायला घेतलेली. आता न्याहारीला भाकरी आणि भाजी खायची असते गावाला. आणि त्याबरोबर दुपारच्या जेवणासाठी म्हणून आजी जाऊन मच्छी पण घेऊन आलेली. तर समोरच्या ज्या हिरा आजी आहेत आपल्या, त्या मच्छी साफ करून देत होत्या. सो एका वेळेला दोन्ही कामं होत होती. आणि सकाळी कोकणात पोहोचावं आणि ताटामध्ये भाकरीबरोबर काजूची भाजी मिळावी म्हणजे स्वर्गात स्वर्गसुख अनुभवण्यासारखा अनुभव होता. तर हा व्लॉग जो आहे तो मी टप्प्याटप्प्यांमध्ये करणार आहे, कारण प्रचंड असं शूट मी केलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. तर त्यामुळे तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. आम्ही साफसफाईसुद्धा केली. 50 वर्ष झाली, 100 वर्ष झाली, 102 वर्ष. ये जुगाड, ये काय जुगाड. तर पोहोचल्या साक्षीच्या लक्षात आलं की आपल्याला साफसफाई करणं गरजेचं आहे. त्यामुळे साक्षी, विवेक सगळ्यांनीच असं मॉफ घेतला आणि पुसापुशीला सुरुवात केली. आणि मग काय मी आपल्या किचनमधलं थोडंसं असं प्रयत्न केला जमतं आहे का बघून. त्यात विवेक माझी थट्टा उडत होता कशी ते तुम्ही पाहाच, म्हणून मी हा व्हिडिओ ठेवला. मोठी लढाई रे लढू व्ह्यूजसाठी रे लढ्या. व्ह्यूजवर आठवलं अलिका कुबलचा व्हिडिओ 12 वाजता जाणार. हातात झाडू घेऊन चल मॉप केलंस, चल मॉप केलंस, दे मॉप इकडे. भाजी तयार होत बाळा. वांग्याच्या पाहुण्याने घे माझ्याने मोठा अंदाने तांदळाची आली ते दिवशी आणि बिचाऱ्याने तांदूळ तर रिक्षा करून जावं येतो म्हटलं आहे मी. बाय आली मग आम्ही येऊ आता इकडं जाऊया.
करतेस? इकडे बघ इकडे. इथे बघा, इथे 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 बघा, इथे. आपण आता रडताना असं दाखवू. लोकांना काहीतरी भयानक झाले, बिचारी रडते. आपण कॅमेरा पॅन करून कांदा कापते. तर गावाला खूप मिनिमल साहित्य अवेलेबल असतं आणि त्यामध्ये इतकं टेस्टी जेवण बनतं. तर ही गरमागरम तांदळाची भाकरी चुलीवर केलेली आणि जवळा टाकून केलेली काजूची भाजी. मी पहिल्यांदाच जवळा टाकून केलेल्या काजूच्या भाजीला टेस्ट केलेलं. आत्तापर्यंत मी कधीच केलं नव्हतं, पण भारी झालं होतं. काय नाही, आम्ही गावावरून आलो नाही मुंबईवरून आलो आणि मग आम्ही झोपलो आणि आज समाधी लागली. आता उठलो तर आजीने बनवलं आहे, आजीने भाकऱ्या बनवल्या आणि काजूची भाजी बनवली. काजूच्या भाजीमध्ये जवळा टाकलाय चांगला आलाय. आता मी खातो, मच्छीसारखा लागताय. तर न्यारी वगैरे करून झाल्यानंतर हातामध्ये गडकी घेऊन, डोक्यावर हारा, त्यामध्ये पिशवीमध्ये एक पाण्याची बॉटल असं घेऊन आम्ही सगळी बच्चे कंपनी निघालो आहोत रानामध्ये. तर रानामध्ये गेल्यानंतर करवंद खाल्ली वाटेमध्ये. त्यानंतर आम्ही जाताना जी हारा आणि पिशवी घेतली होती ती सगळी जड झाली होती, कारण आम्ही जांभळी गोळा करायला गेलो होतो. तर आम्ही एकूणच ह्या छोट्याशा प्रवासामध्ये काय काय मजा केली सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढच्या ब्लॉगसाठी नक्की वाट पहा. आणि मी मुद्दाम हे ब्लॉग असे क्रिस्प ठेवते, कारण की इंटरेस्टिंग पण वाटावे आणि शॉर्ट अँड स्वीट असं वाटावं यासाठी. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.